नमस्कार. प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पारंपरिक अशी गुळाची लापशी बनवणार आहोत. कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी मऊसूत आणि दाणेदार अशी ही लापशी होते. बघा, इथे मी बनवून घेतली आहे. छान मऊसूत आणि दाणेदार अशी झालेली आहे. अजिबात चिकट होत नाही. गूळ आणि पाण्याचं योग्य प्रमाण घेऊन आपण ही लापशी बनवणार आहोत. हे बघा, त्यामुळे एकदम छान दाणेदार आणि मऊसूत अशी होते. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. कुकरमध्ये लापशी बनवतो आहे, तर कुकर गरम करायला ठेवला आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप गरम झालं का याच्यामध्ये 1 वाटी मी इथे दलिया घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. तुपावरती दलिया छानपैकी परतवून घ्यायचं आपल्याला. मी इथे 3 ते 4 मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती हे छान परतवून घेणार आहे. याला छान वास सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. हे बघा, मीडियम फ्लेमवरती मी हे छान परतवून घेतलं आहे. दलिया छान भाजला गेला आहे. एका साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं. पाणी छान उकळून घ्यायचं आहे. 1 वाटी दलिया घेतला होता, तर 3 वाटी पाणी मी घेतलेलं आहे. 1:3 असं पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. उकळलेलंच पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घातलं का टेस्ट अजून छान लागते लापशीची. मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला छान उकळी आलेली आहे. आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हाय फ्लेमवरतीच कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा, एक 5 ते 7 मिनटानंतर कुकरची वाफ रिलीज झालेली आहे. कुकर थोडासा थंड झालं आहे आणि दलिया पण छानपैकी शिजलेला आहे. बघा, छान मऊसूत असा झालेला आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घ्यायचं आहे. गूळ 1 वाटी घालायचं आहे, तेवढं प्रमाण पुरेसं होतं. मी इथे गूळ पावडर घेतली आहे. गूळ पावडरच्या ऐवजी गूळ कापून घातला तरीही चालेल. आता 3-4 मिनटासाठी आपल्याला गूळ छानपैकी याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. गूळ घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं याला. हे बघा, 3 ते 4 मिनटं हे छान शिजवून घ्यायचं आहे. 3-4 मिनटं झाली का याच्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका साईडला तडका पॅन गरम करत ठेवायचं आहे. हे मी छान मिक्स करून घेते. दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करून घेते. आता तडका पॅन गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप गरम झालं का याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे थोडेसे काप करून घेतलेत मी, ते घालून घेते. थोडेसे तुपावरती परतवून घ्यायचे आहेत. अर्धा मिनटासाठी मी हे ओल्या खोबऱ्याचे काप परतवून घेते तुपावरती. अर्धा मिनटं झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. मी ते काजू, बदाम आणि पिस्ताचे काप करून घेतलेत, ते घालून घेते. अजून अर्धा मिनटं हे छानपैकी तुपावरती परतवून घ्यायचे, हलकासा लालसर रंग येईपर्यंत आणि थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत. हे बघा, हे छान परतलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण जी लापशी तयार केली आहे त्याच्यामध्ये हे गरमागरम रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. अजून एखादा मिनटं आपण हे छान शिजवून घेणार आहोत. हे बघा, याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि लापशी छानपैकी दाणेदार अशी झालेली आहे. मऊसूत आणि दाणेदार अशी गुळाची लापशी तयार झालेली आहे. तर नक्की या पद्धतीने हा पारंपरिक असा गुळाचा पदार्थ करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. मी इथे सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. एकदम छान दाणेदार आणि मऊसूत अशी लापशी झालेली आहे. चवीलाही अतिशय छान लागते. आता याच्यावरती थोडीशी खसखस घालून घ्यायची आहे. थोडीशी भाजलेली खसखस घालायची आहे आणि गार्निश करून घ्यायचं आहे. तर नक्की ह्या पद्धतीने लापशी बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.